वाघापूर मधील श्रीराम चौकामध्ये आहोत. एक दिवे गराडे मतदारसंघातील हे महत्वाचं गाव आहे, कारण या गावाचं वैशिष्ट्य या ठिकाणी अनेक शिक्षक या गावाने दिलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शाळांच्या मध्ये येथील शिक्षक कार्यरत आहेत आणि घराघरात शिक्षक आहेत. या गावात सदन आणि पुरंदर उपशामुळे या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती फार चांगली आहे. वाघापूरमध्ये जवळजवळ 450 ते 500 एकर ऊस आहे आणि येथील शेतकरी आणि मतदार राजे आपल्या बरोबर आहेत. काका नमस्कार. नमस्ते नमस्ते नमस्ते. माळकरी आहात? हो माळकरी. अच्छा, काय वाटतं तुम्हाला? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि वेगवेगळ्या पक्षांनी भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, सर्व पक्षांनी राजकीय लढाई टाकली. या लढाईबाबत तुमचं काय मत आहे? इलेक्शन कसे असावेत, उमेदवार कसे असावेत, तुम्हाला काय वाटतं? उमेदवार सरळ मार्गे आणि काम करणारे असावेत आणि हे पक्ष बदलूपणा नाही पाहिजे त्यांच्याकडे. पक्ष बदलता हेरी करून नये. ते काय ह्याला तिकीट नाही मिळालं, ह्याला तिकीट नाही मिळालं, ते त्या पक्षात जाते, ते पटत नाही आम्हाला. अच्छा, आणि आम्ही कसं धार्मिक लोक आहे, आम्हाला काय सांगता येत नाही बाबा कोण निवडून येईल कोण उभं राहिले हेच आम्हाला फक्त बेडूक उड्या नको, अजिबात नाही. माकडा उड्या मारायच्या नाही, अजिबात एकाच पक्षाला धरून राहिलं पाहिजे, एकाच पक्षाला प्रामाणिकपणे. अच्छा, हल्ली तसं नाही राहिलं हो. विजय बापू शिवतारेंचं काम कसं वाटतं? छान काम चांगलं आहे विजय बापू शिवतारेंचं. या ठिकाणी राष्ट्रवादीतर्फे 2 उमेदवार आहेत, शिवसेनेतर्फे 2 उमेदवार आहेत, एनसीपी आणि काँग्रेस तर्फे बी आहेत. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या मनात आमच्याकडे फक्त राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच अजून ते बीजेपीच्या अजून कोण आले नाही. आम्हाला अजून निश्चित फायनलच नाही कोण उमेदवार उभे आहेत आणि कोण नाही. ते आता आम्ही झेंडे 2-4 वेळा येऊन गेले आमच्याकडे. दुसरे जे बाळासाहेब नगर तुमच्या गावचे पंचकृषीचे शिवसेनेतर्फे उमेदवार आहेत, हो ते आपल्या परिचय एवढे माहित नाही त्यांचं काम बिम कसं काय आहे. ज्योती झेंडेला ओळखता का? हो ज्योती झेंडे ओळखतो. चांगले. अच्छा, म्हणजे संमिश्र प्रतीक. ज्योती झेंडे म्हणजे गेल्या वर्षी आता होते वाटतं त्या जिल्हा परिषद होत्या. 1 मिनिट फक्त. त्यामुळं संमिश्र वातावरण. आजी नमस्कार. कसं आहे तब्येत? तब्येत नाही बरोबर माझी. काय झालंय? चावते सगळ्या अंगाला. चावते म्हणजे घामोळे आहेत? नाही, अंगाला चावते. बर बर. किती वय आहे तुमचं? आता काय मला सांगता येते व 85-90? हा. अच्छा अच्छा अच्छा. अंगाला चावते? हा चावते याच. बर 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 बर. आणि तोंडाचं कातर जाते काय. अच्छा अच्छा अच्छा. मतदान करणार ना तुम्ही? मतदान हा 5 तारखेला मतदान आहे, मतदान करा. हा. ओके ओके, धन्यवाद. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून पंचायत समिती व जिल्हा परिषद दिवे गराडे गटामध्ये आपण आहोत. वाघापूर चौकुला या ठिकाणी काय होणार आहे पुढे, कुठल्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी तुल्यबळ लढती होणार असून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या सर्वच पक्षांनी एक राजकीय लढाई टाकलेली आहे आणि कुठेतरी ही लढाई 5 तारखेला संपणार असून 7 तारखेला निकाल लागणार आहे. दादा नमस्कार. तुम्हाला काय वाटतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था होत आहेत निवडणुका, त्यामध्ये काय कळलं आहे किंवा काय तुमच्या मनातली भावना आहे? काय वाटतं तुम्हाला? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आता काय होते काय सांगता ना. राष्ट्रवादीचं वातावरण स्ट्रॉंग आहे या एरियात. अमित झेंडे. अच्छा, तुमच्या विभागामध्ये जी विविध विकास कामं झाली तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा काय रोल आहे, राष्ट्रवादीचा काय रोल आहे किंवा शिवसेनेचा काय रोल? राष्ट्रवादी आणि भाजपच रेसमध्ये राहील. भाजप आणि राष्ट्रवादी. ओके, तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी रेस राहील. अच्छा, शिवसेना खाली राहील 3 नंबरला. तर ते जेडपीएल राहील रेस मध्ये. शिवसेना म्हणजे खाली आम्ही
अच्छा आणि खाली इथं पंचायत समितीला आम्ही झेंडे साहेब. अच्छा काय तुम्हाला वाटतं, तुम्ही काय मेसेज द्याल नेत्यांना की जी सध्याला राजकीय परिस्थिती चालू आहे महाराष्ट्रामध्ये, उड्या मारल्या जात आहेत, पक्षांतर होते, काय बघतो तुम्ही तरुण आहात, तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर? बरोबर नाहीये. बरोबर नाही, बरोबर. तुम्हाला काय वाटतं? चुकीचं आहे ते. राजकीय सर्वसाधारण लोकांचं खाली हाल होतात ना. हा पिढ्या झाल्या हा. की आज वेगळ्या पक्षातर्फे, उद्या वेगळ्या पक्षातर्फे, त्यामध्ये खाली तुम्ही काय सर्वसामान्य जनतेने काय करायचं यांनी असं उड्या मारल्या. बघता? पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये प्रशासकीय अधिकारी 5-4 वर्ष काम केलं, त्यावेळेस शेतकऱ्यांचे किंवा तुमचे प्रश्न प्रशासकीय अधिकारी सोडवत होते का? नाही आता वेळ लावत होते. वेळ लागत होती. अच्छा, म्हणजे तुम्हाला तुमचे सदस्य पाहिजेत, तुम्हाला तुमच्या अधिकार जवळची माणसं पाहिजेत. अच्छा, हम्म. त्यामुळे संमिश्र वातावरण राहील. हो. झेडपीला वेगळं दिसेल चिन्ह, पंचायत समितीला वेगळं चिन्ह दिसतंय. ओके, धन्यवाद दादा, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.